आज मैं आपको ये बताना चाहूँगा कि परमेश्वर ने जो इंसान है उसको क्यों बनाया। आणि मी आज ह्या सायंकाळी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की परमेश्वराने मनुष्याला का बनवलेला आहे, क्यों परमेश्वर ने हमारी रचना की है, का देवाने आम्हाला बनवलं आहे, क्यों परमेश्वर ने हमें बनाकर इस पृथ्वी के ऊपर भेजा है, का देवाने आम्हाला बनवून ह्या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे। उसका सबसे पहला कारण हम समझें। सर्वात अगोदर त्याचं हे जे कारण आहे ते आम्ही समजून घ्यावं। हमें समझना है कि परमेश्वर ने हमें इसलिए भेजा है कि हम परमेश्वर के साथ में संगति रखें आणि देवासोबत संगती करावी म्हणून देवाने आम्हाला ह्या पृथ्वी तलावर पाठवलेला आहे। अगर आप और मैं परमेश्वर की संगति करेंगे तो हर एक आशीषों से हम भरेंगे। आणि जर आम्ही देवाची संगती करू तर प्रत्येक आशीर्वादाने आम्ही भरून जाऊ। प्रभु ने आपको और मुझे इसलिए भेजा, इस पृथ्वी के ऊपर इसलिए बनाया प्रभु ने कि आप और मैं परमेश्वर के साथ में एक संगति करके उसके साथ में चलें। देवाने आम्हाला याच्यासाठी बनवलं, देवाने आम्हाला पृथ्वी तलावर याच्यासाठी पाठवलंय की देवासोबत आमची संगती असावी, देवासोबतची संगती राहावी। संसार के जब तक मैं इस पृथ्वी पर हूँ, जब तक खुदा ने मुझे इस पृथ्वी पर रखा है, उसके साथ संगति बनाकर मैं अपने जीवन को व्यतीत करूं। आणि ह्या जगामध्ये जर आम्हाला देवाने ठेवलेला आहे, जोपर्यंत ठेवलेला आहे तोपर्यंत, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही देवासोबत संगती करत राहावं। इसीलिए प्रभु ने आपको और मुझे बनाया है। आणि याच साठी देवाने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे। आदम को प्रभु ने इसीलिए बनाया कि उसकी संगति में वो बना रहे। आदमाला देवाने याच्यासाठीच बनवलं की त्याच्या संगतीमध्ये त्याने राहावं। लेकिन अब चुनाव ये आपका और मेरा है कि संगति में रहना या नहीं रहना है। पण आता निवड तुमची आणि माझी आहे की देवाच्या संगतीत राहायचं की नाही। ये परमेश्वर ने आपके और मुझे ऊपर छोड़ा है आणि हे देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर सोपवून दिलेलं आहे। दो जगह हम संगति कर सकते हैं आणि दोन ठिकाणी आमची संगती असू शकते। एक तो परमेश्वर के साथ में संगति कर सकते हैं, एक तर देवासोबत संगती करू शकतो, या फिर संसार की बातों के साथ संगति कर सकते हैं। दुसरी गोष्ट जगातल्या गोष्टी सोबत करू शकतो। प्रभु ने हमारे सामने चुनाव रखा है। देवाने आमच्या समोर एक निवड ठेवलेली आहे। आदम के सामने भी एक चुनाव रखा था। आदमा समोर सुद्धा एक निवड होती। दो, एक जीवन का पेड़ है और दूसरा एक ज्ञान को देने वाला एक पेड़ है। एक जीवन देणारं फळ देणारं झाड होतं जीवनाचं, आणि दुसरं जे होतं ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड होतं। अब ये चुनाव आदम का था आणि हे निवड जी आहे ती आदमाची होती। प्रभु ने बोला आदम को कि आप जीवन के पेड़ के फल को खा सकते हैं। आणि देवाने असं सांगितलं होतं की ते फळ तुम्ही जीवनाचं झाडाचं फळ खाऊ शकता। सभी पेड़ों को फल को खा सकते हैं, सर्व झाडांची फळं तुम्ही खाऊ शकता, पर एक फल को आप नहीं खा सकते हैं। पण एका झाडाचं जे फळ आहे तुम्ही खाऊ शकत वो नाही। क्या दिखाता है? ते काय दर्शवतं? संगति दिखाता है। संगती दाखवत आहे। या तो हम पाप के साथ में संगति करें या हम परमेश्वर के साथ में संगति करें। एक तर आम्ही पापासोबत संगती करावी, नाही तर दुसरी गोष्ट देवासोबत अगर करावी। परमेश्वर के साथ में संगति करते हैं जर आम्ही देवासोबत संगती करतो तो आशीष पाने का अधिकार आपको और मुझे है, आणि आशीर्वाद मिळवण्याचा अधिकार आमचा आहे। क्योंकि प्रभु ने सभी प्रकार के आशीर्वाद आदम को दे दिया था। कारण की प्रभु येशूने, परमेश्वराने सर्व प्रकारचे आशीर्वाद आदमाला दिले होते। वो लेना या नहीं लेना ये उसका चुनाव था। घ्यायचं की न घ्यायचं त्याची निवड होती। अगर प्रभु की संगति में चलता है तो सब आशीष उसके हैं। आणि जर का देवासोबत परमेश्वरासोबत तो चालतो तर सर्व आशीर्वाद त्याचे आहेत। अगर आपको और मुझे परमेश्वर के आशीषों से भरकर चलना है तो उसकी संगति आपको और मुझे करना होगा। आणि जर का देवासोबत आम्हाला आशीर्वाद घेऊन जायचा आहे, आशीर्वाद मिळवायचे आहेत, तर आम्हाला परमेश्वराच्या संगतीमध्ये राहावं लागेल। दोनों संगति नहीं कर सकते हम, आणि दोन्ही संगती करू शकत नाही। परमेश्वर की भी संगति और संसार की भी संगति, पाप की भी संगति हम नहीं कर सकते। पापाची पण संगती आणि परमेश्वराची पण संगती, दोघांची एकत्र संगती आम्ही करू शकत नाही। ये हमारा निर्णय होगा कि मैं किसकी संगति में रहूंगा। आमचा निर्णय असायला हवा की आम्ही कुणाच्या संगतीमध्ये राहावं। आज हम निर्णय करें कि हम परमेश्वर की संगति में चलने वाले लोग बने। आज आम्ही असा निर्णय करावा की मी देवाच्या परमेश्वराच्या संगतीमध्ये चालेन। परमेश्वर संगति करने के लिए तैयार है। परमेश्वर तुमची आणि माझी संगती करायला तयार आहे। उसीलिए परमेश्वर ने मनुष्य की रचना की है। त्याच्यासाठीच तर देवाने मनुष्याला घडवलं। जब परमेश्वर ने मनुष्य को बनाया तो परमेश्वर की उसकी संगति करने के लिए आता है। आणि ज्यावेळेस देवाने मनुष्याला जर बनवलेला आहे, परमेश्वराने बनवलेला आहे, तर परमेश्वर मनुष्यासोबत संगती करण्यासाठी तो येतो। ये कितने सौभाग्य की बात है कि एक परमेश्वर जिसने पूरी दुनिया को बनाया, सृष्टि को बनाया, वो पृथ्वी पर मनुष्य के साथ संगति करने के लिए आता है। आणि ही किती मोठी भाग्यशाली गोष्ट आहे, ज्या देवाने, ज्या परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली
तो देव परमेश्वर मनुष्याशी संगत करण्यासाठी येतो, ये पृथ्वी पर आता है। पृथ्वीवर येतो। कितनी बड़ी बात है ये, किती मोठी गोष्ट आहे। इसको हम समझें इस बात को। ह्या गोष्टीला खरं तर समजून घ्यावं। आपको और मुझे बनाने वाला परमेश्वर इस सृष्टि पे आकर वो आपकी और मेरी संगति करना चाहता है। तुम्हाला आणि मला बनवणारा परमेश्वर ह्या पृथ्वीवर येऊन तुमच्या माझ्या सोबत राहू इच्छितो। वो संगति करना चाहता है, तुमच्या माझ्या सोबत संगति करू इच्छितो। उसके हृदय की लालसा है, उसके दिल की चाहत है कि वो मनुष्य के साथ में संगति करे। अंतःकरणापासून त्याची इच्छा हीच आहे की मनुष्यासोबत ज्याला मी बनवलं त्याच्यासोबत मी संगति करावी। ऐसे वो आदम की संगति करने के लिए परमेश्वर आता है। असंच आदमासोबत संगति करण्यासाठी परमेश्वर येतो। और एक दिन परमेश्वर ने देखा कि वो संगति से दूर चला गया। आणि एक दिवस देवाने पाहिलं की तो संगतीपासून दूर गेला। जहाँ पे उसे मिलना था, जहाँ पे संगति करना था, वो संगति की जगह पे वो नहीं है। आणि ज्या ठिकाणी त्याला भेटायचं होतं, ज्या ठिकाणी देवाशी एकरूप व्हायचं होतं, त्या ठिकाणी तो नव्हता। और परमेश्वर ने पूछा कहाँ है तू? आणि मग देवाने विचारलं बाबा कुठे आहे? ये पेड़ों के पीछे छुपा हुआ था, हा झाडाच्या मागे लपला, किसी और के साथ में संगति कर बैठा कुणासोबत तरी दुसऱ्या सोबत संगति करून बसला और अपने जीवन की आशीष को खो दिया। आणि जीवनाचा आशीर्वाद गमावला त्याने। जब तक वो परमेश्वर के साथ में था तो हर एक आशीष उसके साथ में जुड़ी हुई थी। जोपर्यंत देवासोबत होता, जोपर्यंत परमेश्वरासोबत होता, प्रत्येक आशीर्वाद त्याच्या जीवनाशी जडलेला होता। और जिस दिन उसे परमेश्वर के साथ में संगति को छोड़ दिया और चीजों के साथ में संगति किया तो खुदा का वचन कहता है कि उसने वो आशीषों को खो दिया उसने। आणि ज्या दिवशी त्याने देवाची संगति सोडली, दुसऱ्याची संगति पकडली, त्याच दिवशी वचन सांगतं देवाचे मिळणारे सर्व आशीर्वाद त्याने गमावले। और ये पाप के कारण संगति छूट गई। आणि पापामुळे देवाची संगति सुटली। पाप के कारण संगति जो है परमेश्वर के साथ में टूट गई आणि पापामुळे देवाची संगति तुटली। मनुष्य अलग हो गया, मनुष्य वेगळा झाला, वो दूर हो गया, दूर झाला, खुदा के हर एक बातों से वंचित हो गया, देवाच्या प्रत्येक गोष्टीपासून वंचित झाला। अगर हम भी परमेश्वर की संगति ना रखेंगे शायद आप और मैं भी परमेश्वर के सब आशीष से वंचित हो जाएंगे। आणि जर का तुम्ही आणि मी सुद्धा देवाची संगति जर का आम्ही केली नाही तर देवापासून मिळणाऱ्या प्रत्येक आशीर्वादापासून आम्ही वंचित होऊ शकतो। पाप के कारण प्रभु की संगति से अलग वो हो गया। आणि तो जो आहे आदाम पापामुळे देवापासून वेगळा झाला। पाप का मतलब क्या है? पाप याचा अर्थ काय? परमेश्वर की आज्ञा को तोड़ना है, परमेश्वराची आज्ञा मोडणं, परमेश्वर की आज्ञाओं को तोड़ देना है, परमेश्वराची आज्ञा मोडणं, यही पाप है। हेच तर पाप आहे। जो प्रभु ने बोला था वो उसने नहीं किया इसलिए वो पाप में डूब गया। जे प्रभु येशूने सांगितलं, परमेश्वराने सांगितलं ते त्यांनी केलं नाही म्हणून तो पापामध्ये पडला। अगर आप और मैं अगर प्रभु ने कई भी बातों पर नहीं चलेंगे, उसके कहे अनुसार नहीं चलेंगे तो आप और मैं भी शायद पाप में डूब जाए। जर तुम्ही आणि मी परमेश्वराने सांगितलेल्या वचनावर गोष्टीवर जर आम्ही चाललो नाही तर आम्ही पापामध्ये पडू शकतो। और ये चुनाव आपका और मेरा है। आणि ही निवड तर तुमची माझी आहे। अगर आपको ये चुनाव मनुष्य को दिया है परमेश्वर ने, देवाने खरं तर ही निवड करण्याची संधी परमेश्वराने मनुष्याला देऊन टाकलेली आहे। जिस पाप के कारण संगति टूट चुकी थी परमेश्वर के साथ में, वही संगति को फिर से एक बार यीशु मसीह ने जोड़ दिया है। ज्या पापामुळे जी संगति परमेश्वराची मनुष्याची तुटली होती, पुन्हा एकदा देवाने मनुष्याला संधी दिली आहे परमेश्वरासोबत संगति करण्याची। सुनिए, जब पाप हुआ और पाप के कारण जब परमेश्वर से मनुष्य दूर चला गया, वही परमेश्वर फिर से एक बार संगति जोड़ने के इस पृथ्वी पर आ गया। आणि ज्या पापामुळे, ज्या पापाच्या कारणामुळे मनुष्य परमेश्वरापासून वेगळा झाला होता, दुरावला होता, तोच परमेश्वर आज मनुष्याला हे संगति करण्याची एक संधी देता है। और वो परमेश्वर यीशु मसीह वो पृथ्वी पर आया आपकी और मेरी संगति कराने के लिए। आणि तीच संगति तुटलेली पुन्हा करण्यासाठी प्रभु येशू ख्रिस्त पुन्हा या पृथ्वी तलावर मनुष्यासाठी आले। संगति जोड़ने के लिए, संगतीमध्ये मनुष्याला जोडण्यासाठी आले। कितना भला और कितना बड़ा परमेश्वर है। किती चांगला तो परमेश्वर आहे। वो स्वर्ग से उतरकर पृथ्वी पर आता है सिर्फ इसलिए कि वो आपके और मेरे साथ में संगति कर सके। स्वर्ग सोडून फक्त पृथ्वीवर तो याच्यासाठीच येतो फक्त कि तो तुमची आणि माझ्या सोबत त्याला राहायची जो पाप के कारण संगति टूट चुकी थी, वो फिर से एक बार यीशु मसीह ने उस क्रूस के द्वारा, उसके लहू के द्वारा खुद का अर्पण देकर वो संगति को फिर से जोड़ दिया। ज्या पापामुळे मनुष्याची आणि देवाची संगति तुटली होती, ती संगति पुन्हा एकत्र करण्यासाठी प्रभु येशूने वधस्तंभावर प्राण देऊन पुन्हा एकदा ती संधी मनुष्याला दिलेली आहे। अब ये चुनाव आपका और मेरा है। आता निवड तुमची आणि माझी आहे। इसलिए पहला यूहन्ना 1 पहला अध्याय 6 और 7 वचन कहता है। म्हणून पहिला यूहन्ना
इसका पहला अध्याय 6 और 7 वचन कहता है, पहिला अध्याय 6 आणि 7 वचन सांगतं, अगर हम कहते हैं कि हम उसकी संगति में हैं और अंधकार में चलते हैं तो हम झूठे हैं, सत्य पे नहीं चलते। आणि जर तुम्ही म्हणत आहात मी त्याच्या संगतीमध्ये चालत आहे आणि जर तुम्ही तसं वागत नाही तर वचन सांगतो तुम्ही खोटे आहात, हम सत्य पे नहीं चलते। आम्ही सत्यामध्ये चालत अगर नाही। हम कहते हैं कि मैं प्रभु के संगति में हूँ आणि जर आम्ही असं म्हणत आहे की मी देवाच्या संगतीत आहे और फिर भी अंधकार के काम कर रहे हैं, फिर भी पाप के काम कर रहे हैं, तो ये गलत है। आणि जर पुन्हा आम्ही पापाचे कार्य करत आहोत तर मग ते चुकीचं आहे। वचन कहता है वचन सांगतं जैसा वो ज्योति में है, जसा तो प्रकाशात आहे हम ऐसा अगर ज्योति में चलेंगे तसा जर आम्ही प्रकाशामध्ये तो हम चालू एक दूसरे की सहभागिता में रहेंगे। तर आम्ही एकमेकांच्या सहभागितेमध्ये राहू। अगर परमेश्वर की सहभागिता आपको और मुझे चाहिए, जर देवाची परमेश्वराची सहभागिता तुम्हाला आणि मला हवी उसकी आहे, संगति में अगर आपको और मुझे चलना है जर त्याच्या संगतीमध्ये तुम्हाला आणि मला चालायचं आहे, तो उसके प्रकाश में चलना होगा, त्याच्या प्रकाशामध्ये चालावं उसकी लागेल, ज्योति में चलना होगा। त्याच्या प्रकाशात चालावं लागेल। ज्योति क्या है? प्रकाश काय आहे? परमेश्वर का वचन है। परमेश्वराचं वचन आहे। परमेश्वर का वचन क्या है? परमेश्वराचं वचन काय आहे? वो ज्योति है। तो प्रकाश आहे। उसकी आज्ञा, उस ज्योति को मानते हुए उस ज्योति के पीछे आप और मैं चले। आणि त्या आज्ञा पाळून त्या प्रकाशामध्ये आम्हाला चालायचं आहे। आज आपको और मुझे परमेश्वर की संगति करना है। आज तुम्हाला आणि मला देवाची संगती करायची आहे, उसकी फेलोशिप, उसकी सहभागिता में रहना है। त्याच्या सहभागितेमध्ये राहायचं आहे। अगर आपको परमेश्वर से कुछ पाना है जर तुम्हाला देवाकडून काही मिळवायचं आहे तो आप उसकी संगति में बने रहें। तर त्याच्या संगतीमध्ये जुडून राहा। आपके पास में एक आपका संगति का समय होना चाहिए तुमच्याकडे एक देवाची सहभागिता करण्याची वेळ असायला हवी, जिसमें परमेश्वर आपसे मिलने आता है। त्यावेळेस देव तुम्हाला भेटायला येतो। और जब परमेश्वर से मिलने आता है तो हम भी परमेश्वर से मिलने जाएं। जर देव आम्हाला भेटायला येतो तर आम्ही सुद्धा देवाला भेटायला जावं। हमारी संगति कई बार हम कामों से हमारी संगति होती है, बहुत सारे मित्रों से हमारी संगति होते हैं। उसी प्रकार एक निर्धारित समय रखें, हम चुनाव करें उसका कि मेरी संगति परमेश्वर के साथ में हो जाए। जसं की आमची काही मित्रांबरोबर संगती असते, आमच्या कामाबरोबर, आमच्या जॉब, आमची नोकरी बरोबर आमची संगती असते, त्याच पद्धतीने एक वेळ निर्धारित करावी, एक वेळ ठरवावी आम्ही परमेश्वरासोबत संगती करण्याची। मेरा कॉलेज का टाइम है, मेरे दोस्तों का टाइम है, मिलने का सब संगति है, वैसे ही उससे भी ज्यादा महत्वपूर्ण है परमेश्वर की संगति में बने रहना है। जसं की माझ्या शाळेची, कॉलेजची वेळ आहे, माझ्या मित्रांची वेळ आहे, त्याच पद्धतीने, त्याच्याहून अधिक पद्धतीने देवासोबत भेटण्याची, एकत्र येण्याची एक वेळ नक्की असावी। इसलिए परमेश्वर ने आपको मुझे बनाया है। म्हणून तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला घडवलंय। उसका पहला कारण यही है कि आप और उसकी संगति करें। त्याचं पहिलं बनवण्याचं कारण हेच आहे की त्याच्यासोबत आमची संगती असावी। आज मेरा सवाल यह है कि हम कितने बार हम प्रभु की संगति में बैठते हैं। आज माझा प्रश्न हाच आहे की किती वेळ आम्ही देवासोबत बसतो। इस दुनिया की दौड़ में हम कितना समय निकालते हैं प्रभु की संगति में बैठने के या लिए। जगामधल्या ह्या जीवनामध्ये जी धावपळ आमची चाललेली आहे, त्या धावपळी मधून आम्ही वेळ काढून किती वेळ आम्ही देवासोबत बसतो। हम अगर संगति करेंगे तो ज्योति में चलेंगे। जर आम्ही सहभागिता करू देवाची तर आम्ही प्रकाशामध्ये चालू। अंधकार की कोई भी बात हमारे ऊपर राज्य नहीं करेगी। अंधकाराची कोणतीच गोष्टीचं राज्य आमच्यावर चालणार नाही। अंधकार का राज्य हमारे ऊपर कोई भी प्रभाव नहीं कर पाएगा। अंधकाराच्या कोणत्याही प्रकारचं राज्य आमच्यावर चालणार नाही। हम आशीषित बनकर अपने जीवन को व्यतीत करेंगे। आम्ही आशीषित, आशीर्वादित बनून आमचं जीवन जगू अगर हम परमेश्वर की संगति में रहेंगे तो। जर आम्ही देवाच्या संगतीत राहू। दूसरी बात, परमेश्वर हमें क्यों बनाया है? दुसरी गोष्ट, देवाने आम्हाला का घडवलं? क्यों मनुष्य को बनाया है? का मनुष्याला बनवलं? उसका ये कारण है कि प्रभु ने मनुष्य को उसकी महिमा करने के लिए बनाया है। आणि त्याचं एक कारण आहे की देवाचा गौरव करण्यासाठी देवाने मनुष्याला बनवलेलं उसकी आहे। महिमा करने के लिए आपको और मुझे बनाया गया है। त्याचा गौरव करण्यासाठी बनवलेला आहे। यशायाह का 43 अध्याय 7 वचन कहता है। यशायाचा 43 अध्याय 7 वचन सांगतं। वो यहाँ पर वचन कहता है, या ठिकाणी वचन असं सांगतं, मैंने मनुष्य को बनाया है, मनुष्य को रचा है अपनी महिमा करने के लिए। आणि ह्या ठिकाणी असं सांगितलंय की मी मनुष्याला याच्यासाठी बनवलेलं आहे की त्याचे गौरव करण्यासाठी। परमेश्वर की महिमा करने के लिए आपको मुझे बनाया गया है। परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, महिमा करण्यासाठी तुम्हाला आणि मला बनवलेला आहे। सुनिए, ऐका, महिमा कैसे होती है? महिमा कशी होते? कैसे परमेश्वर की महिमा करें? कशी देवाची महिमा करावी? अगर आज रात को आप इस बात को अगर समझ जाएंगे तो फलवंत जीवन जीने के लिए हम तैयार हो जाएंगे। आणि जर आज रात्रीला ही गोष्ट तुम्ही समजून घ्याल तर फलवंत जीवन, आशीर्वादाचं जीवन आम्ही जगणार। महिमा का जीवन आप और मैं जीएंगे। महिमामय जीवन आम्ही जगणार। महिमा कैसे होती है? महिमा कशी होते? यूहन्ना इसका 15:8 वचन कहता है। यूहन्नाचा 15:8 मध्ये सांगितलंय, मेरे पिता की महिमा इससे होती है, माझ्या पित्याची महिमा ह्यामुळे होते कि मैं बहुत सा फल लेकर आऊं। की मी बरेच फळ घेऊन येईन। फल, बहुतायत का फल अगर हम लाएंगे
फलवंत जीवन को अगर हम जिएंगे तो परमेश्वर कहता है कि मेरी महिमा वो करेंगे। जास्तीत जास्त जर आम्ही फळ देऊ तर त्याद्वारे देवाचे गौरव होतात। बहुत से फल लाने के द्वारा हम परमेश्वर की महिमा करते हैं। भरपूर फळ दिल्याने देवाचे गौरव होतात। फलवंत जीवन होना ही बहुत महत्वपूर्ण बात है। फलदायी जीवन असणं महत्वाची गोष्ट और आहे यही बात है जिसके द्वारा हम परमेश्वर की महिमा कर सकते हैं। आणि हीच गोष्ट आहे ज्याच्याद्वारे आम्ही देवाचा गौरव करू शकतो। मैं आपको बताना चाहता हूँ किस प्रकार के फल आप और मैं लेकर आए। मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्या प्रकारे फळ आम्ही आणणार आहोत जिसके द्वारा परमेश्वर की महिमा होती है। ज्याच्याद्वारे देवाचा गौरव होतो। उत्पत्ति 49:22 वचन कहता है 49 उत्पत्ति 49:22 मध्ये सांगितलंय कि यूसुफ फलवंत लता की एक शाखा है। आणि योसेफ एक फलवंत शाखा है, एक शाखा आहे। यूसुफ के बारे में यहाँ लिखा गया। योसेफाच्या बद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे। सिर्फ यूसुफ के बारे में नहीं, आपके मेरे बारे में भी है। आणि फक्त योसेफाच्या बद्दलच नाही तर तुमच्या माझ्या बद्दल पण आहे। आप और मैं एक फलवंत लता की शाखा है। आणि तुम्ही आणि मी एक फलवंत शाखा आहोत। सुनिए, ऐका, ये फल कहाँ पर देना है? हे फळ कुठे द्यायचं आहे? ये फल परमेश्वर का वचन यहाँ कहते हैं फलवंत शाखा है। आणि फलवंत शाखा आहे। सुनिए, ऐका, जिस पर फल लगते हैं वो एक शाखा होती है। ज्याला फळ लागतात ती एक शाखा असते। एक शाखा पे फल लगते हैं। एका शाखेला फळ एक लागतात। टहनी पर फल लगते हैं। एका फाट्याला फळ लागतात। और वो टहनी पर फल लगना बहुत महत्वपूर्ण बात है। आणि फाट्याला फळ लागणं खूप महत्वाची गोष्ट आहे। जो पेड़ बहुतायत फल देता है वो बड़ा शानदार पेड़ होता है। आणि जे झाड विपुल फळ देतं ते खूप चांगलं असतं। कई बार हम गांव में जाते हैं, बऱ्याच वेळा आम्ही गावाकडे जातो। कुछ लोग हमें पेड़ों को दिखाते हैं। काही लोक आम्हाला झाड दाखवतात। वो कहते हैं ये पेड़ सबसे ज्यादा फल देता है। आणि काही ते म्हणतात की हे जे झाड आहे ना हे खूप छान फळ ये देतं। स्पेशल बहुत सारे फलों को ये उत्पन्न करता है। आणि भरपूर फळ देणारं हे झाड आहे। कई लोग हमें दिखाते हैं, बरेच लोक दाखवतात। सुनिए, ऐका, आज आप और मुझे भी फलदायी बनना है। तुम्हाला आणि मला सुद्धा फलदायी बनायचं वो आहे। शाखा कहाँ पर है? ते फाटा आणि ती शाखा कुठे आहे? जिसके द्वारा फलवंत बने और फलवंत के द्वारा परमेश्वर की महिमा हो। ज्याच्या द्वारे फलवंत बनावं आणि फलवंत बनल्यानंतर त्याच्याद्वारे देवाचे गौरव वो व्हावे। शाखा कहाँ पर है? ती शाखा कुठे आहे? सुनिए, ऐका, वो शाखा आपका और मेरा शरीर है। ती शाखा तुमचं आणि माझं शरीर आहे। जिसके द्वारा आप और मैं फलवंत बन सकते हैं। ज्याच्या द्वारे आम्ही फलवंत बनू शकतो। परमेश्वर की महिमा करने का स्थान कौन सा है? परमेश्वराची महिमा करण्याचं स्थान कुठे आहे? वो हमारा शरीर है। आमचं शरीर आहे। हमारा शरीर वो स्थान है जहाँ पर परमेश्वर की महिमा होती है। आमचं शरीरच ते असं ठिकाण आहे त्या ठिकाणी देवाचा गौरव होतो। और परमेश्वर कहता है जो फलवंत जीवन जीता है वही परमेश्वर की महिमा करता है। देवाचं वचन असं सांगतं जे फलवंत जीवन जगतात तेच देवाचे गौरव करतात। कहाँ पर फलवंत बनना है? कुठे फलवंत बनायचं? कहाँ पर वो शाखा है? कोणती ती कुठे आहे ती शाखा? वो हमारा शरीर है। आमचं शरीर आहे। इस शरीर के द्वारा परमेश्वर की महिमा करते त्या हैं। शरीराच्या द्वारे आम्ही देवाची महिमा करू इसलिए शकतो। पहला कोरिन्थी 6:19 और 20 यही वचन कहता है। 1 कोरिन्थी पत्र 6:20 वचन तेच सांगतं कि अपनी दही के द्वारा परमेश्वर की महिमा करें। आमच्या शरीराच्या द्वारे देवाची महिमा करावी। सुनिए, कैसे होती है प्रभु की महिमा, मैं आपको बताना चाहता हूँ। ऐका, मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाचा गौरव कशा प्रकारे ये होतो। शरीर परमेश्वर की महिमा करने का स्थान है। आणि हे जे शरीर आहे देवाचा गौरव करण्याचं स्थान आहे। आप सब कह सकते हैं मेरा शरीर परमेश्वर की महिमा का स्थान है। मराठीत माझं शरीर देवाच्या महिमेचं स्थान आहे। माझं शरीर देवाच्या महिमेचं स्थान आहे। ये वो स्थान है जहां पर परमेश्वर की महिमा होती है। आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी देवाची महिमा होते। ये वो स्थान नहीं जहां बीमारियां राज्य करें। आणि हे असं ठिकाण नाहीये की त्या ठिकाणी आजारांनी राज्य करावं। ये वो स्थान नहीं है जहां पर शरीर शापित हो जाए। आणि हे असं ठिकाण नाहीये की ते शरीर शापित व्हावं। ये वो स्थान नहीं है जहां पे दुष्टात्माएं राज्य करें। आणि हे असं ठिकाण नाहीये त्या ठिकाणी दुष्टात्म्यांना राज्य करावं। ये वो स्थान है हमारा शरीर जहां पे परमेश्वर की महिमा होती आणि है। हे असं ठिकाण आहे त्या ठिकाणी देवाची महिमा व्हावी। ये शरीर वो स्थान है जहां परमेश्वर की महिमा होती है। आणि हे असं शरीर असं ठिकाण आहे त्या ठिकाणी परमेश्वराची महिमा और होते। परमेश्वर की महिमा फल लाने के द्वारा होती आणि है। परमेश्वराची महिमा देवाचा गौरव फळ देण्याने होते। कैसे फल लाएंगे हम? कसं फळ द्यायचंय? वचन कहता है, वचन सांगतं, पहला पत्रस 2:12 वचन। पहिलं पेत्र 2:12 वचन। यहाँ वचन कहता है, या ठिकाणी वचन असं सांगतं, ध्यान से सुनना। ये पहला पत्रस 2:12 वचन। पहिलं पेत्र 2 अध्याय। कैसे परमेश्वर की महिमा करना है? कसं परमेश्वराची
महिमा करायची आहे. कैसे कैसे शरीर को कैसे कैसे शरीर के अंदर फल आएंगे. कसं शरीरामध्ये फळ येतील. पहला पत्र 2 अध्याय 12 वचन. पहिलं पेत्र 2 अध्याय आणि 12 वचन आपण वाचूया. राष्ट्रांच्या लोकांमध्ये तुम्ही आपली वर्तणूक चांगली असू द्या. सुनिए, अन्य जातियों में जहां हम रहते हैं, जो परमेश्वर के नाम को नहीं जानते, उस जगह पर आपको और मेरा चाल चलन ठीक से होना है. उस चाल चलन के द्वारा, चाल चलन कहां पर होता है? हमारे शरीर के अंदर होता है. आमची जी वर्तणूक आहे, आम्ही ज्या ठिकाणी राहतो, जे लोक देवाला ओळखत नाहीयेत, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही राहतो ना, त्या ठिकाणी आमची वर्तणूक चांगली असावी. मैं बाहर के लोगों के बारे में बात नहीं कर रहा हूं. हमारे घर के अंदर मेरी वर्तणूक कैसी है, मेरा चाल चलन कैसा है. आणि बाहेरचं तर सोडा, पण मी विचारतो तुम्हाला की आमच्या घरामध्ये आमची वर्तणूक कशी आहे. मेरे घर के अंदर मेरे पति के साथ में, मेरी पत्नी के साथ में, मेरे बच्चों के साथ में मेरा चाल चलन कैसा है. माझ्या घरामध्ये माझ्या पत्नी सोबत, माझ्या पती सोबत आणि लेकरांसोबत माझी वर्तणूक कशी और आहे. ये वो जगह है जहां पर आप और मैं फल देते हैं. आणि ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी मी आणि तुम्ही फळ देतो. मेरा शरीर परमेश्वर की महिमा करने के लिए है. आणि माझं जे शरीर आहे देवाची महिमा करण्यासाठी आहे. क्या मेरे घर के अंदर मैं फलदायी जीवन जीता हूं? काय माझ्या घरामध्ये मी फळदायी जीवन जगतो का? चर्च में आने के बाद नहीं जीना है. हमें हमारे घर में भी, हमारे परिवार में भी, काम पर भी, चलने के उठने के द्वारा भी हम परमेश्वर की महिमा करना है. चर्च मध्ये आल्यावरच फक्त तसं जीवन जगायचं नाहीये. वर्तणूक चांगली फक्त चर्च मध्ये आल्यावरच नाही, तर आपल्या कामाच्या ठिकाणी, आमच्या घरच्या ठिकाणी, आमच्या सर्व ठिकाणी ती वर्तणूक चांगली असावी. जब हम अपने चाल चलन को ठीक करते हैं, उसके द्वारा ये परमेश्वर देखता है कि ये फलदायक जीवन जीता है. आणि ज्या वेळेस आमची वर्तणूक आम्ही चांगली ठेवतो, त्यावेळेस परमेश्वर पाहतो की हे चांगलं फळ देणारा आहे. हम घर के अंदर मेरा बोलना कैसा है? घरामध्ये माझे बातचीत, माझं बोलणं कसं आहे? क्या चिल्लाकर बात करते हैं? काय मी ओरडून बोलतो का? क्या हर बात में घर के अंदर लड़ाई झगड़ों का माहौल होता है? काय छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात? अरे हम समझदार बन जाएं. अरे आता आम्ही समजूतदार बनावं. ये शरीर परमेश्वर की महिमा करने के लिए, झगड़ा करने के लिए नहीं है. आणि हे जे शरीर आहे देवाचा गौरव करण्यासाठी आहे, भांडणासाठी नाही. ये शरीर संयम रखने के लिए है, ये झगड़ा करने के लिए नहीं है. हे शरीर संयम ठेवण्यासाठी आहे, भांडणासाठी नाही. हम घर के अंदर छोटी छोटी बातों में झगड़े हो जाते हैं. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून घरामध्ये भांडणं होतात. ये हम ना करें. हे असं करू नये. हम परमेश्वर के आशीष से वंचित हो जाएंगे. नाहीतर मग आम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित होऊ शकतो. अगर परमेश्वर के आशीषों में चलना है तो ये बात को ध्यान रखना होगा. जर देवाच्या आशीर्वादामध्ये चालायचं असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. हमारा शरीर परमेश्वर की महिमा करने के लिए है. आमचं शरीर देवाची महिमा करण्यासाठी आहे. हमारा वर्तन कैसा है? आमची वर्तणूक कशी आहे? रविवार को तो पवित्र जीवन हम जीते हैं. रविवारी तर पवित्र जीवन आमचं असतं. लेकिन सोमवार को कैसे जीवन जीते हैं? पण सोमवारची आमची वर्तणूक कशी आहे? कई बार तो सोमवार को सुबह 7 बजे का जीवन देखना है हमारा, चर्च में आने का पहले का. चर्च मध्ये येण्याच्या अगोदरचं आमचं जीवन पाहायला हवं. झगड़े के साथ में चर्च में आते हैं. आणि भांडण करतच चर्च मध्ये येतो. नहीं, आपको मुझे शनिवार को प्रार्थना करने की, प्रभु जब मैं सुबह आपकी महिमा करने के लिए जाऊं, मेरा शरीर तेरी महिमा उत्तम से उत्तम दे सके. आणि शनिवारी रात्री आम्हाला अशी प्रार्थना करायची की प्रभू, मी ज्यावेळेस सकाळी तुझी महिमा करण्यासाठी जाईन ना, त्यावेळेस तुझी महिमा माझ्या शरीराद्वारे व्हावी. लेकिन गड़बड़ हो जाएगी. पण गडबड होईल. ये जे हमारे फल को छोड़ने वाली बहुत सारी चीजें हैं. आमचे हे जे फळ आहेत ते चोरणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. बाइबल कहती है, बाइबल असं उन सांगतं, छोटे छोटे लोमड़ियों को पकड़ लो, जो आपके जो फल लाने वाले फूल उसको गिरा दे. आणि छोटे छोटे जी लोंबडी आहे त्याला पकडा. लक्षात ठेवा की ते तुमचं फळ चोरून घेऊन जाईल. वो फल आने से पहले फूल को खा जाती है. आणि फळ येण्या अगोदरच त्या फुलाला तोडून टाकील. ये फूल आ रहे हैं कि नहीं, ये फूल गिर गए हैं कि नहीं, कैसे समझ में आएगा? आणि हे फळ आलंय की नाही, खाली पडलंय की नाही, कसं कळेल? जब मैं फल की अपेक्षा करता हूँ प्रभु से, ज्यावेळेस मी देवाकडून फळाची अपेक्षा करतो, उससे पहले फूल आता है. त्याच्या अगोदर फूल येतं. शनिवार को फूल फूलने लगता है. शनिवारी फूल फुलू लागतं. लेकिन सुबह रविवार के दिन में कोल्ले छोटे छोटे कोल्ले हैं, वो घुसने को तैयार हो जाते हैं. आणि मग रविवारी सकाळी छोटे छोटे कोल्हे जे आहेत ते घुसण्यासाठी तैयार असतात. आप बोलेंगे नाश्ता बनाइए, आणि तुम्ही म्हणाल की नाश्ता बनवा. लेकिन नाश्ता बनाने में अगर देर हो जाती है तो गुस्से का कोल्ला, गुस्से की लोमड़ी घुस जाती है. आणि मग जर नाश्ता बनवण्यासाठी उशीर झाला
तर रागाचा जो कोल्हा आहे तो कुटुंबामध्ये घुसतो. और वो जैसे ही हम चिल्लाना शुरू करते हैं वो फूल गिर जाता है. आणि जसं आम्ही आरडाओरड करायला सुरू करतो, जे फूल निर्माण झालेलं आहे ते त्याच ठिकाणी गळून पडतं. कभी कभी पोहे करपतात, कधी कधी पोहे करपतात, जल जाते हैं. जळतात. वो जब हम शेंगदाणे मूंगफली जब करते हैं तो वो पूरे काले हो जाते हैं. आणि जेव्हा ते शेंगदाणे भाजतो त्यावेळेस ते पूर्ण काळे और होतात. जब नाश्ता परोसे जाते हैं तो हम बोलते हैं ऐसा तो जिंदगी में पहली बार खा रहा हूं मैं, काला पोहा. आणि मग ज्यावेळेस समोर वाढून आणलं जातं आणि मग म्हणतो की पहिली वेळ आयुष्यामध्ये असा नाश्ता भेटतोय मला काळ्या शेंगदाण्याचा. और वहां पे झगड़ा शुरू हो जाता है. मग भांडणाला सुरुवात झाली. मुंह जो है वो टेढ़ा मेढ़ा हो जाता है. तोंड वाकडं तिकडं सुरू. ऐसा लगता है कि लकवा मारा है. असं वाटतं की लकवा मारला की काय, झगड़े शुरू हो जाते हैं. भांडणं सुरू होतात. फूल आने से पहले फल आने से पहले फूल गिरना शुरू हो जाते हैं. फळ येण्या अगोदरच फुलं गळून जातात. ये कौन कर रहा है? कोण करताय? छोटी लोमड़ियां जो हमारे फल को खाती है. आणि छोटे छोटे जे लांडगे आहेत ते खात आहेत. हमारे शरीर के अंदर ये शाखा है. हमारा शरीर शाखा है. आमचं शरीर आहे ते शाखा तो आहे. इस शाखे के ऊपर वो चढ़कर फूल को तोड़ती है. आणि ते लांडगे जे आहेत ते शाखेवरती चढून ते फुलं तोडतात. लोमड़ी को घुसने मत देना. आणि त्या लांडग्याला घुसू देऊ नका. मेरा शरीर परमेश्वर की महिमा करने के लिए है. आणि माझं शरीर देवाची महिमा करण्यासाठी आहे. हमारा चाल चलन कैसा है? राष्ट्रांच्या लोकांमध्ये तुम्ही आपली वर्तणूक चांगली असू द्या, यासाठी की जरी ते जसे वाईट करणाऱ्या विरुद्ध तसे तुम्हा विरुद्ध बोलतात, तरी त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहून त्यावरून देवाची भेट होण्याच्या दिवशी देवाचे गौरव करा. परमेश्वर की महिमा कैसे होती है? देवाची महिमा कशी होते? हमारे भले कामों को देखकर. आमचे चांगल्या वर्तणुकीतून. सुनिए, ऐका, ये फल हम जानते हैं क्या है. हे फळ आम्हाला ठाऊक आहे की काय आहे. ये पवित्र आत्मा के फल है. पवित्र आत्म्याचे हे फळ आहे. हमें मालूम है प्रेम है, आनंद है, शांति है, धीरज है, कृपा है, भलाई है, विश्वास है, नम्रता है, संयम है. आम्हाला माहिती आहे की प्रेम आहे, आनंद आहे, शांती आहे, धैर्य आहे आणि कृपा है, नम्रता है, संयम आहे. ये कहां पर है? ये फल, हे फळ कुठे आहेत? वो शाखा पे लगे हुए हैं. त्या शाखेला लागले. और ये शाखा कहां पर है? ही शाखा कुठे आहे? ये मेरा शरीर है. हे माझं शरीर आहे. ये मेरा शरीर है. हे माझं शरीर आहे. इसलिए अपने फलों को संभालें. म्हणून आपल्या फळाला आपण सांभाळावं. और ये फल कहां पे है? हे फळ कुठे आहे? फिर से एक बार, पुन्हा एकदा, ये फल देने का स्थान मेरा शरीर है. आणि हे फळ देण्याचं स्थान माझं शरीर आहे. इसको संभालें. याला सांभाळा. कई बार चंगाई तो चाहते हैं, बऱ्याच वेळा आरोग्य तर हवं असतं. बीमारी से दूर होना चाहते हैं. आजारांपासून दूर व्हायचं असतं. दुष्ट आत्माओं से दूर होना चाहते हैं. दुष्ट आत्म्यांपासून दूर व्हायचं असतं. शापित बातों से दूर होना चाहते हैं. शापित गोष्टींपासून दूर व्हायचं असतं. लेकिन हम खुद बदलना नहीं चाहते. पण स्वतः मध्ये बदल करू इच्छित नाही. हमें बदल चाहिए. आम्हाला बदल हवा आहे. बदल चाहिए. बदल झाला क्यों पाहिजे. बदल चाहिए? का? हमें परमेश्वर की महिमा करनी है. कारण की आम्हाला देवाचा गौरव करायचा और आहे. परमेश्वर की महिमा करने का स्थान कौन सा है? आणि देवाचा गौरव करण्याचं ठिकाण कोणतं आहे? वो हमारा शरीर है. आमचं शरीर आहे. हमारा शरीर है. आमचं शरीर. जब भी ऐसे झगड़े वाली बात हो जाए, ज्या वेळेस अशी भांडणाच्या गोष्टी होतील, क्या हम प्रेम बना सकते हैं उस वातावरण को? क्या त्या वातावरणाला आम्ही प्रेमाचं रूपांतर देऊ शकतो? जब घर में कोई वातावरण ऐसा बिगड़ता है, क्या हम आनंद कर सकते हैं? काय असं ज्यावेळेस वातावरण बिघडलेलं असतं त्यावेळेस आम्ही आनंद करू शकतो का? शांति बना के रख सकते हैं? शांती टिकवू शकतो का? धीरज बना के रख सकते हैं क्या? जो धीर आहे तो टिकू शकतो का? हम नम्रता बना के रख सकते हैं क्या? नम्रता टिकू शकतो का? हम संयम बना के रख सकते हैं क्या? संयमामध्ये राहू शकतो का? ये संयम जो फल है ना, ये बड़ा कम देखने मिलता है. आणि हे जे संयमाचं फळ आहे ते फार कमी दिसतं. ये संयम जो फल है ना, बड़ा महंगा है. आणि हे संयमाचं जे फळ आहे ते महाग आहे. कुछ फ्रूट जो है, जो फल है ना, काफी महंगे आते हैं. काही जी फळं आहेत ना ते फार महागडी असतात. लीची मालूम है? लीची बाप रे कितने रुपए किलो है ना. ये कई फ्रूट्स ऐसे हैं जो बड़े महंगे होते हैं. काही फळं आहेत ना खूप महागडी आहेत. संयम वो फल है जो बड़ा महंगा है. संयम असं फळ आहे ते खूप महाग आहे. बड़ा महंगा मिलता है संयम. खूप महाग आहे संयम. कौन से बगीचे में, कहां पर है? कोणत्या बागेमध्ये आहे? कुठे आहे? वो हमारे शरीर के अंदर है. आमच्या शरीरामध्ये आहे. हमारे शरीर के अंदर. आमच्या शरीरामध्ये आहे. क्या उस संयम को बनाएंगे हम? काय ते संयम आम्ही टिकवून ठेवू शकतो? हम अपने घर के वातावरण को बदलें.
आमच्या घरातलं जे वातावरण आहे आम्ही ते बदलावं आता. कई बार वो प्रार्थना करते हैं, उपवास करते हैं, प्रभु मेरे घर का वातावरण बदल, प्रभु मेरे घर का वातावरण बदल, प्रभु इनको बदल, उनको बदल. प्रभु बोलता है पहले तो खुद को बदल. आणि किती वेळा प्रार्थना करतो घरातलं वातावरण, देवा परमेश्वरा घरातलं वातावरण बदल बदल बदल, आणि ह्या समोरच्या व्यक्तीला बदल. देव म्हणतो तू पहिला बदल. कई बार वही चीज हमारे जीवन में होती है. बऱ्याच वेळा त्याच गोष्टी आमच्या जीवनात होतात. कई लोग 40 दिन का उपवास करते हैं, 20 दिन का उपवास करते हैं, काही लोक 40 दिवसाचा 20 दिवसाचा उपवास करतात, लेकिन खुद को बदलने के लिए नहीं चाहते. पण स्वतःला बदलण्याची इच्छा त्यांची नसते. जिस दिन हम ये प्रार्थना करेंगे, प्रभु मेरे जीवन को तो बदलते, आप उस दिन परमेश्वर की महिमा को देखना शुरू कर आणि देंगे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल देवा माझं जीवन बदल, त्याच दिवशी देवाचा गौरव पाहाल. उस दिन से परमेश्वर की महिमा को देखना शुरू त्या कर. दिवसापासून देवाचा गौरव तुम्ही पाहाल. घर के अंदर शांति बनाने का काम किसका है? घरामध्ये शांती टिकवून ठेवण्याचं काम कुणाचं आहे? घर के अंदर प्रेम बनाने का किसका, कौन है उस जवाबदार? आणि घरामध्ये प्रेम टिकवून ठेवण्यासाठी कोण जबाबदार आहे? घर के अंदर शांति बनाए रखने कौन जवाबदार है? घरामध्ये शांती टिकवण्याचं कुणाची जबाबदारी आहे? हम हैं. आम्ही आहोत. परमेश्वर उसका अनुग्रह देगा. देव कृपा पुरवेल. वो अनुग्रह देने के लिए ही है. तो कृपा पुरवण्यासाठीच आहे. हम किसके लिए है? आम्ही कशासाठी आहे? हम सब कुछ परमेश्वर के नियंत्रण में हम सब कुछ रख सकते हैं. आम्ही देवाच्या नियंत्रणामध्ये सर्व काही ठेवू शकतो. पत्रस को एक बार परमेश्वर ने बोला, पेत्राला देवाने एकदा म्हटलं, मेरी इसकी मृत्यु के द्वारा ये परमेश्वर की महिमा करेगा. आणि ह्याच्या मृत्यूच्या द्वारे देवाचा गौरव होईल. मृत्यु के द्वारे. मृत्यूच्या ऐसी द्वारे कई बात हमारे जीवन में आती हैं जो मृत्यू जैसी होती हैं. आणि अशा बऱ्याचशा आमच्या जीवनात अशा गोष्टी येतात ज्या मृत्यू सारख्या असतात. वेदना के समान होती हैं. आणि ती एक वेदना असते त्याच्यामध्ये. घर के अंदर जब कुछ शुरू होता है, झगड़े शुरू होते हैं, तो वेदना के समान होता है. आणि घरामध्ये जे भांडणं होतात ते फार वेदनादायक होतात. इसलिए आप और मैं क्या करें? मग तुम्ही आणि मी काय करावं? उस शांति को बना के रखें. शांती टिकवून ठेवावी. हमारा शरीर परमेश्वर की महिमा करने के लिए. आमचं शरीर देवाचा गौरव करण्यासाठी आहे. आमेन. आमेन. मेरे घर के अंदर, माझ्या घरामध्ये, बाहेर, हर जगह प्रत्येक ठिकाणी हम परमेश्वर की महिमा करें. आम्ही देवाची महिमा करावी. आमेन. आमेन. और एक बात है, अजून एक गोष्ट, क्यों प्रभु ने हमें बनाया है? का देवाने आम्हाला बनवलंय? परमेश्वर ने हमें इसलिए बनाया कि हम परमेश्वर की आराधना कर सके. आणि आम्ही देवाने आम्हाला याच्यासाठी बनवलेलं आहे की आम्ही देवाची आराधना करावी. परमेश्वर की आराधना करने के लिए परमेश्वर ने मनुष्य को बनाया है. देवाची आराधना करण्यासाठी परमेश्वराने मनुष्याला घडवलंय. यशायाह का 43 अध्याय 21 वचन कहता है, यशायाह 43 आणि 21 मध्ये सांगतं कि मैंने अपनी प्रजा को बनाया है, मी आपल्या प्रजेला बनवलंय कि वो मेरी आराधना करे. की त्यांनी माझी आराधना करावी. आराधना करना हमारे जीवन का एक महत्वपूर्ण भाग है. आणि आराधना करणं एक आमच्या जीवनाची एक महत्वाची गोष्ट आहे. हमारा जो जीवन है ये आराधना करने वाला जीवन है. आणि आमचं जे जीवन आहे ते आराधना करण्याचं जीवन. आराधना करना सिर्फ 4 गाने गाना नहीं होता. आणि आराधना करणं म्हणजे फक्त 4 गाणे गाणं नाहीये. आराधना करना मतलब माइक लेकर, गिटार लेकर, ढोलकी बजाकर, कीबोर्ड बजाकर आराधना करना नहीं है. आणि आराधना करणं म्हणजे कीबोर्ड आणि गिटार घेऊन ढोलकी वाजवून करणं असं नव्हे. आराधना करना मतलब परमेश्वर की आज्ञाकारिता है. आणि आराधना करणं म्हणजे देवाची आज्ञा पाळणं आहे. आज्ञा को मानना ही आराधना है. आज्ञा देवाची पाळणंच आराधना आहे. अब्राहम को कहा कि तू मेरी अपने बच्चे को आराधना करने के लिए, बलि चढ़ाने के लिए लेकर आ. आणि अब्राहमाला म्हटलं की तुझा मुलाचा बळी देण्यासाठी घेऊन ये. और अब्राहम बोलता है कि मैं और मेरा बेटा आराधना करके वापस आएंगे. आणि मग अब्राहमाचं हे उत्तर आहे की मी आणि माझा मुलगा जातो आणि देवाची आराधना करून परत आराधना का येतो. मतलब क्या है? आराधना म्हणजे काय? आराधना का मतलब परमेश्वर की आज्ञाओं में चलना है. आणि आराधना म्हणजे देवाच्या आज्ञा पाळून चालणं. सिर्फ कुछ दिन के लिए नहीं, फक्त काही दिवसांसाठी नव्हे. हमारे जीवन के हर एक भाग में परमेश्वर के आज्ञा को मानते हुए आगे बढ़ना है. आमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची आज्ञा पाळून पुढे जाना है. आराधना हर समय करना है. आराधना प्रत्येक वेळेला करायची आहे. जब कठिन प्रसंग हो, जब कठिन प्रसंग से मैं गुजरता हो, तब भी मुझे आराधना करना है. आणि कितीही कठीण प्रसंगामधून आम्ही जात असलो तरीही देवाची आराधना करायची आहे. आराधना कैसे होती है? आराधना कशी होते? हमारे शब्दों के द्वारा होती आमच्या है. शब्दाच्या द्वारे होते. अय्यूब के जीवन को देखिए आप. योबाच्या जीवनातून पहा. जब उसके जीवन में बड़ा संकट आया, त्याच्या जीवनामध्ये खूप मोठं संकट आलं, तो वो गिटार लेके गाना शुरू नहीं किया. त्याने गिटार घेऊन गाणं गायला सुरुवात उसने ढोलकी लेकर गाना शुरू नहीं किया. त्याने ढोलकी घेऊन गाणं नाही गायलं. उसने भजन मंडली नहीं बनाया. त्याने भजन मंडळी नाही बनवली. उसने क्वायर नहीं बनाया. त्याने क्वायर बनवले नाही. उसने अपने शब्दों के द्वारा परमेश्वर की आराधना
आराधना त्याने किया। त्याच्या शब्दाच्या द्वारे देवाची आराधना केली. हमारा शब्द परमेश्वर की आराधना करता है। आमचे शब्द देवाची आराधना उस करतात. कठिन परिस्थितियों में, प्रसंगों में मैं कैसे बोलता हूँ, कैसे बिहेव करता हूँ, वो करना परमेश्वर की आराधना करना। आणि आम्ही त्या कठीण प्रसंगामध्ये देवाबद्दल कशा पद्धतीचं बोलतो, देवाशी कसं बोलतो, तीच आराधना आहे. अपने शब्दों के द्वारा हम परमेश्वर की आराधना करनी है। आम्ही आमच्या शब्दाच्या द्वारे देवाची आराधना हमारा करायची. शब्द ये आराधना है। आमचे शब्द ही आराधना उस आहे. कठिन जब हम कठिन प्रसंग से गुजरते हैं, ऐसे संकट से जब गुजरते हैं, तब मेरे शब्द किस प्रकार के बोलते ज्या हैं। वेळेस आम्ही संकटातून, कठीण प्रसंगातून जातो, त्यावेळेस आमचे शब्द कशा पद्धतीचे असतात. सुनिए, अगर घर का वातावरण बदल जाए, ऐका, जर घरातलं वातावरण बदललं असेल, मौसम बदल जाए घर के अंदर, घरातलं वातावरण बदललं असेल, तब मैं किस प्रकार के शब्द उच्चारता हूँ। त्यावेळेस मी कशा पद्धतीचे शब्दांचा उच्चार करतो. अगर मेरे शब्द ये संयम के शब्द होंगे, अगर मेरे शब्द ये प्रेम के शब्द होंगे, अगर मेरे शब्द ये अनुग्रह के शब्द होंगे, तो ये परमेश्वर की आराधना करना होता आणि है। जर माझे शब्द संयमाचे असतील, माझे शब्द कृपेचे असतील, शांतीचे असतील, तर आम्ही देवाची आराधना करत आहोत. ये शब्द हमारे परमेश्वर की आराधना है। हेच शब्द आमच्या देवाची आराधना आहे. मैं किस प्रकार वर्तन करता हूँ माझे वर्तणूक कोणत्या पद्धतीची आहे. जब संकट में होते हैं, ज्या वेळेस मी संकटात असतो, परीक्षा में होते हैं, परीक्षामध्ये असतो, झगड़ों में होते हैं, भांडणामध्ये असतो, तब मैं कैसे बिहेव करता हूँ। त्यावेळेस मी कसा विश्वास ठेवतो. और वही शब्द हमारे प्रभु की आराधना बनते हैं। आणि तेच शब्द आमच्या देवाची आराधना बनते. आज मेरा सवाल है, आज माझा एक प्रश्न आहे. अगर मैं ऐसे ऐसे प्रसंग से जाऊं, अशा प्रसंगातून मी जात आहे, मेरे शब्द कैसे उच्चारता हूँ। माझ्या शब्दाचा उच्चार कसा आहे. उच्च आवाजों में, मोठ्या आवाजात, झगड़ों में, भांडणात, मेरे घर का वातावरण को मैं बदल देता हूँ। माझ्या घरातलं वातावरण मी बदलतो. ये हमारे ऊपर है। हे आमच्यावर आहे. अब्राहम ने परमेश्वर की वेदी पर अपने बच्चे को चढ़ाया। अब्राहमाने परमेश्वराच्या वेदीवरती त्याच्या मुलाला चढवलं. आराधना जो शब्द है, ये भी बलिदान जैसे हैं। आणि आराधनाचे हे जे शब्द आहे, ते शब्द सुद्धा बलिदानाप्रमाणे आहेत. बलिदान देना पड़ता है। बलिदान द्यावं लागतं. सामने अगर कोई बोलता है, तब मैं उसको कैसे बिहेव करता हूँ। आणि ज्यावेळेस समोरचा व्यक्ती बोलतो, त्यावेळेस आम्ही त्याच्या सोबत कशा पद्धतीचं वागतो. कई बार घरों के अंदर है ना, छोटी सी बात पर पूरा वातावरण बदल जाता है। आणि बऱ्याच वेळा घरांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वातावरण बिघडलेलं अब असतं. देखिए, अगर सुबह थोड़ा सा भी वातावरण बदल जाए, मौसम बदल जाए, जर सकाळी थोडंसं जरी वातावरण बदललेलं असलं, आप दिन भर देखो कैसे बादल गरजते हैं, आणि मग दिवसभर बघा कसे ढगाळ वातावरण, कैसे कडकडाट असतो, कैसे काले बादल आ जाते हैं, कसे काळे काळे ढग येतात, कैसे गरजते हैं बादल। कसे जे ढग आहेत ते कडकडाट, ढगांचा कडकडाट होतो. मौसम विभाग को भी समझ में नहीं आता कितने दिन चलेगा। आणि मग कळतच नाही हे वातावरण किती दिवस राहील. मौसम विभाग वाले होते हैं ना, वो आज 2 दिन 24 घंटा ये बारिश होगा। आणि जे अंदाज हवामान खाते, वातावरणाचा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज सांगणारे जे आहेत, त्यांना सुद्धा कळत नाही की मग हे वातावरण किती दिवस असणार आहे. घर में हवामान खाता है, घरामध्ये सुद्धा हवामान खाता आहे. बादल गरजते हैं, ढगांचा कडकडाट होतो, बिजली कड़कड़कती है, विजांचा कडकडाट होतो. समझ में नहीं आता ये मौसम कब बदलेगा। माहित नाही की हे वातावरण, हवामान कधी बदलेल. ये हवामान बदलने का सामर्थ्य खुदा बाप ने आपको मुझे दिया है। आणि हवामान बदलण्याचं सामर्थ्य देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं हम आहे. मिनटों में वातावरण को बदल सकते हैं, आणि एका मिनिटामध्ये ते हवामान, ते वातावरण आम्ही बदलू शकतो. लेकिन सामने वाला समझ में नहीं, संयम नहीं रखता। पण समोरचा व्यक्ती संयम ठेवत नाही. हम कितने भी प्रेम बनाने की कोशिश करेंगे तो सामने वाला और गरजता है। आणि आम्ही कितीही प्रेम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण समोरचा अजूनच चिडतो. हम कुछ भी बात बोलने जाएंगे तो समझ में नहीं आता। आणि आम्ही काही समजून सांगा, काही बोलायला जा, समजत नाही. कितना भी पुचकारो, असं नाही ग बाय, असं नाही, असं माझंच खरं, तुम्ही तसंच. अभी हवामान खात्याने बोल दिया तुम्ही तसंच, तर काय करायचं? गप्प बसायचं. हाँ, बादल गरजने नहीं देना। खुदा बाप ने ये शरीर दिया है परमेश्वर की महिमा करने के आणि लिए। देवाने हे शरीर देवाचा गौरव करण्यासाठी दिलेला आहे. अपने शब्दों के द्वारा हम प्रभु की महिमा करें। आणि आमच्या शब्दाच्या द्वारे देवाचा गौरव आम्ही करावा. शब्दों से शब्द जब मिलते हैं तो कड़कड़ाहट होती है। आणि शब्दाला शब्द ज्यावेळेस लागतात, त्यावेळेस
कडकडाट होतो बिजली चमकती है, आणि ती विजा चमकायला ऐसी लागतात. बिजली चमकती है कि जो आंखों की रोशनी वो भी चली जाती है। आणि अशा विजा चमकायला लागतात की डोळ्यांना दिसत पण नाही. कई बार तो बिजली गिर के पूरा भस्म कर देती है। आपको मालूम है जब बिजली गिरती है तो सब पूरा खत्म हो जाता है। काही काही वेळेला तर वीज पडते आणि सर्व काही उद्ध्वस्त करते. हमारे मुंह के अंदर वो ताकत है बिजली गिराने की। आमच्या मुखामध्येच ती ताकद आहे वीज पडल्यासारखी. हमें बिजली गिराते और हमें बोलते प्रभु ये बिजली जाने दे। अरे तूने गिराई बिजली, तू संभाल अपने आप। आणि आम्हीच ती वीज पाडतो आणि आम्हीच म्हणतो देवा हे काढून टाक. अगर ऐसा हुआ तो उसका नाम बिजली रख देना। आणि असं जर करत असेल तर त्याचं नाव वीज ठेवा. बिजली, हाँ, बिजली. हाँ ठीक है। आपका नाम है, सॉरी मैं मजाक, कोई बात नहीं। प्रभु ने ये शरीर महिमा के लिए दिया है। आणि हे शरीर देवाने देवाचा गौरव करण्यासाठी हमारे शब्दों के द्वारा प्रभु की महिमा आराधना करें। आमच्या शब्दाच्या द्वारे देवाची आराधना व्हावी. हम अपने बहुमूल्य चीजों को देने के द्वारा प्रभु की आराधना कर सकते हैं। आणि आमचे मौल्यवान किमती जे वस्तू आहेत ते आम्ही देण्याच्या द्वारे सुद्धा देवाची महिमा करू अगर शकतो. प्रभु की महिमा करने, प्रभु की आराधना करना है जर देवाची आराधना करायची आहे तो हम अपने बहुमूल्य चीजों को देकर प्रभु की आराधना कर सकते आमच्या हैं। मूल्यवान मोलवान ज्या वस्तू आहेत त्या देऊन आम्ही देवाची आराधना करू शकतो. मरियम ने बहुमूल्य इत्र का जो कुपी थी उसको फोड़कर प्रभु की आराधना किया। आणि मरियमने एक इतराची कुपी फोडून देवाची महिमा केली. परमेश्वर कुछ चीजें ऐसी है जो हमको फोड़ना है। आणि काही अशा गोष्टी आहेत त्या फोडायच्या आहेत. जब तक वो फोड़ेंगे नहीं हम परमेश्वर की आराधना नहीं कर सकते। आणि जोपर्यंत आम्ही फोडणार नाही तोपर्यंत आम्ही देवाची आराधना करू शकत नाही. हमें सीखना है। आम्हाला शिकायचं आहे. आपका और मेरा जो शरीर है वो प्रभु की आराधना करने का जगह है। आणि आमचं शरीर देवाची आराधना करण्याची जागा आहे. प्रभु के साथ वाचा बांधकर हम प्रभु की आराधना कर सकते हैं। आणि प्रभु सोबत अभिवचन करून आम्ही देवाची आराधना करू शकतो. प्रभु के साथ हम प्रतिज्ञाओं को अगर बांधते हैं, जर देवासोबत आम्ही प्रतिज्ञा घेतो. कई बार बोलते हैं ना, प्रभु मैं तेरे लिए ऐसा करूंगा, प्रभु मैं तेरे लिए वैसा करूंगी, प्रभु मैं ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा। अगर हम बोलते हैं और उसको जब पूरा करते हैं, ये करने के द्वारा परमेश्वर की आराधना होती है। ज्यावेळेस आम्ही देवाला म्हणतो मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी ते करणार आहे, आणि ते आम्ही जे बोललेलं आहे ते ज्यावेळेस आम्ही पूर्ण करतो, असं करणं म्हणजे देवाची आराधना करणं. हन्ना ने क्या किया? हन्नाने काय केलं? जब उसके पास में कोई बच्चा नहीं था, ज्यावेळेस तिच्याकडे कोणतं मूल नव्हतं, वो प्रभु के मंदिर में गई। जी देवाच्या मंदिरात गेली, वो मंदिर में बोली प्रभु को, ती देवाला मंदिरामध्ये जाऊन अगर तू म्हणाली, मुझे अब बच्चा देगा, जर तू मला बाळ देशील मैं तेरी सेवा के लिए उसको अर्पण करूंगी। आणि तुझ्या सेवेसाठी ते लेकरू मी ये उसने अर्पण करेन. वाचा बांधी, प्रतिज्ञा किया। तिने ती नवस केला. और वो जब अपने घर पर गई, जेव्हा ती घरी गेली, प्रभु ने उसको आशीष दी। देवाने तिला आशीर्वाद और जब दिला. उसने प्रभु ने उसको आशीष दिया, ज्यावेळेस त्याला देवाने आशीर्वाद उसने दिला, अपने बच्चे को लिया, मग त्यांनी लेकराला घेतलं. पहला बच्चा पहिलं मूल. कितने सालों के बाद उसको बच्चा हुआ। कितीतरी वर्षानंतर तिला मूल झालं. उसने उस बच्चे को पाने के लिए कितनी वेदनाओं को सहा, आणि ते मूल मिळवण्यासाठी कितीतरी वेदना तिने घेतल्या, कितना उसने लोगों का सुना है, आणि कितीतरी लोकांचे टोमणे तिने खाल्लेले, कितने लोगों ने उसकी मजाक बनाई है। कितीतरी लोकांनी तिची चेष्टा केली. लेकिन उसने प्रभु से वादा किया था। पण तिने देवाला वचन दिलं होतं. वो जब बच्चा प्रभु ने उसको दिया, ज्यावेळेस ते देवाने ते लेकरू दिलं, वो लोगों के पास में दिखाने के लिए नहीं गई। ती लोकांना दाखवण्यासाठी गेली तूने नाही. मेरी मजाक किया था, देख मेरे पास में बच्चा आया है। तू माझी चेष्टा केली, हे बघ आता माझ्याकडे मूल आहे. वो लोगों को दिखाने के लिए नहीं था, लोकांना दाखवण्यासाठी उसने नव्हतं. अपने बच्चे को लिया। तिने तिचे लेकरू और जो घेतलं, उसने वाचा बांधा था, जे तिने ती वचन दिलं होतं, वो परमेश्वर के घर में लेकर आई। परमेश्वराच्या घरात घेऊन और गेली. परमेश्वर को बोलती है, परमेश्वराला म्हणते, प्रभु जो मैंने वाचा तुझसे बांधी थी, जे मी तुला नवस केला होता, आज मैं उस प्रतिज्ञा को पूरा कर रही हूँ। आज ते मी पूर्ण करत आहे. आज उसको पूरा कर रही हूँ। आज मी ते पूर्ण करत और आहे. वो वचन कहता है, वचन असं सांगतो, उसने परमेश्वर की आराधना किया। तिने देवाची आराधना जो हम केली. बोलते हैं ज्यावेळेस आम्ही बोलतो, और जब हम करते हैं, ज्यावेळेस आम्ही करतो, ये परमेश्वर की आराधना करना, ही देवाची आराधना करणं असं आहे. सोच समझ कर बोलना है। आणि विचार करून बोला. ऐसे बोलना है जो आप कर सकते हैं। असं बोला जे तुम्ही करू शकता. कई लोग भावना में आ जाते हैं, काही लोक भावनामध्ये येतात, मैं ऐसा करना तसा करना, जब करने का समय आता तो दिखते नहीं है। आणि मग ते म्हणतात मी असं करेन, मी तसं करेन, आणि मी करायची वेळ येते त्यावेळेस दिसतच नाहीत. ये प्रभु की आराधना करना नहीं है। ही देवाची आराधना करणं असं नव्हे. जब बोलते हैं ज्यावेळेस तुम्ही बोलता उसको पूरा करना, त्याला पूर्ण करा. यही प्रभु की आराधना करना। हीच देवाची आराधना करणं आहे. और जब हम आराधना करते हैं, ज्यावेळेस आम्ही आराधना करतो, ये परमेश्वर को मान्य होती है। हमारी आराधना सुगंध के जैसा होना है। आणि आमची आराधना एक सुगंधासारखी, एक धुपाप्रमाणे असावी.
क्या हम ऐसी आराधना करते हैं? काय अशा पद्धतीची आराधना आम्ही करतो? अगर नहीं करते हैं, जर आम्ही करत नाही आज हम वाचा बांधें तर मग आज आम्ही वचन देऊ, कि प्रभु हम ऐसी आराधना करेंगे देवा आम्ही अशीच आराधना जो करू आत्मा और सच्चाई से परमेश्वर की आराधना कर सके, आणि जे की खरेपणाने देवाची आराधना करू शकेल. और प्रभु की इच्छा को पूरा करना परमेश्वर की आराधना करना है. देवाची इच्छा पूर्ण करणं देवाची आराधना करणं आहे. यीशु की जो माता है मरियम, येशूची आई जी आहे मरियम, एक स्वर्गदूत उसके पास में आता है. एक स्वर्गदूत तिच्याकडे येतो. वो स्वर्गदूत से कहता है, स्वर्गदूत म्हणतो वो कुमारी के पास में जाता है आणि त्या कुमारीकडे जातो और उसका संदेश देता है आणि संदेश देतो कि एक तेरे 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 गर्भ से एक बच्चा होगा और जिसके द्वारा ये पूरा पृथ्वी, ये वो पृथ्वी के लिए वो आशीष का कारण बनेगा. आणि तुझ्या गर्भाशयातून एक जे मूल होईल ते संपूर्ण पृथ्वीला आशीर्वादाचं कारण बनेल. पवित्र आत्मा के द्वारा वो होगा आणि ते पवित्र आत्म्याच्या द्वारे वो होईल संसार का उद्धार करता बनेगा. आणि ह्या जगाचा तारणारा होईल. ये कुमारी थी, ही जी कुमारिका होती, इसने परमेश्वर की इच्छा को पूरा करने के लिए हाँ बोला. आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती हो असं बोलली. ये बोलना बड़ा रिस्की काम था. आणि हे बोलणं फार तिच्यासाठी धोकादायक होतं. क्यों मालूम है? का माहिती आहे? क्योंकि वो एक कुमारी थी. कारण का तर ती एक कुमारिका होती. अगर किसको पता चलता, जर कोणाला कळलं असतं तो उसको अपनी जान गंवानी पड़ती थी. तर तिचा जीव गमवावा लागला असता. बड़ी उसकी मजाक बनाई जाती थी, तिची खूप चेष्टा केली बड़ी असती, निंदा की जाती थी. खूप निंदा केली असती. लेकिन परमेश्वर की इच्छा पूरा करने के लिए इसने अपने आप को नहीं देखा, इसने अपने आप को समर्पण कर दिया. देवाची आराधना करण्यासाठी, देवाची आज्ञा पाळण्यासाठी तिने स्वतःकडे पाहिलं नाही, तर तिने स्वतःला समर्पित केलं. और यही आराधना करना है. हेच आहे आराधना करणं. जब हम परमेश्वर की इच्छा को पूरा करते हैं, ज्यावेळेस आम्ही देवाची इच्छा पूर्ण करतो, और यही हमारी आराधना होती है. हीच आमची आराधना असते. आमेन. आमेन. क्यों बनाया परमेश्वर ने हमें? का देवाने आम्हाला बनवलंय? पहली बात, पहिली गोष्ट हम उसकी संगति में रहें. आम्ही त्याच्या संगतीमध्ये राहावं. हम परमेश्वर की, दूसरी बात हम परमेश्वर की महिमा करें. दुसरी गोष्ट आम्ही देवाचा गौरव करावा. और तीसरी बात हम परमेश्वर की आराधना करें. तिसरी गोष्ट आम्ही देवाची आराधना और करावी. यही बातें हीच गोष्टी हमारे लिए स्वर्ग को खोल देगी. आणि ह्याच गोष्टी आमच्यासाठी स्वर्ग उघडतील. और यही बातें स्वर्ग से हमारे लिए आशीष का कारण आणि बनेगी. ह्याच गोष्टी स्वर्गातून आम्हाला आशीर्वाद मिळेल. प्रभु से हम प्रार्थना करें देवाकडे आपण प्रार्थना करूया कि प्रभु जिस कारण तो जिसके लिए तूने मुझे बनाया है, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बनवलंय वो मेरे जीवन से पूरा हो जाए. माझ्या जीवनातून ते पूर्ण होऊ दे. आपका शरीर पवित्र आत्मा का मंदिर है. तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आपका शरीर परमेश्वर की महिमा है. तुमचं शरीर देवाच्या महिमेसाठी आहे.